जो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वसिष्ठा परी ज्ञान योगीश्वरांचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा श्री गुरु रामदासा. जयांचा जनी जन्मनामार्थ झाला, जयांनी सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार या ब्रह्मचैतन्य मूर्ती. अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं, दनुजवनकृशाणुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं. सकलगुणनिधानं वानराणाम् अधीशं, रघुपतिप्रियदासं वातजातं नमामि. महारुद्रवीर हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम. हरे जय जय राम हरे जय जय राम. कृष्ण हरे हरे जय जय राम. कृष्ण हरे जय जय राम. कृष्ण हरे हरे जय जय राम. नवनीरदसम नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय. नवल विनोद विहारी कृष्ण हरी. नवल विनोद विहारी. नवल विनोद विहारी. हरी नवल विनोद विहारी. नवल विनोद विहारी. नवल विनोद विहारी. हरे नवल विनोद विहारी. राम हरे जय जय राम. कृष्ण हरे हरे जय जय राम. हरे जय जय राम. गोवर्धन धर गोपाल नरत. गोवर्धन धर गोवर्धन धर गोपाल नरत. गोवर्धन धन गोपाल नरत. गोकुल संकट हारी. हरे गोकुल संकट हारी.
शरणागत दीन चरणी रत शरणागत दीन चरणी रत करुणा दृष्टी निहारी करुणा दृष्टी निहारी राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताचे जोडी हो बहुत 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 म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा 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 रघुपती राघव राजा राम पतित पावन रघुपती राघव राजा राम पतित पावन रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ मस्तके सहाय मस्तके सहाय सहाय मस्तके सहाय मस्तके सहाय टाकिया सिधान अंड्याचा वास आहे. अंड्याचा वास आहे. मला मळमळायला लागलं. मला मळमळायला लागलं. मास्क लावून कीर्तन केलं तर चालेल का?
भयंकर वास येतो. वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी, घ्यावी घ्यावी माझी भाग जरी का मागणे आणिक तुकया बंधू म्हणे देवा, शब्द तुगाच राखावा. नारायणं त्वादि गुरुं परेशं चतुर्मुखं तत्सुतमप्रमेयं, श्रीमद्वसिष्ठं खलु ब्रह्मनिष्ठं श्रीरामभूपं हृतभक्ततापं, श्रीरामदासं भवबन्धनाशं कल्याणमीड्यं गुरुबालकृष्णं चिन्तामणिं रामपदाब्जभृङ्गं श्रीरामकृष्णं परतः परञ्च, श्रीमत्तुकाराममनन्तशक्तिं सच्चिद्घनं लोकमलग्नकीर्तिं मत्सद्गुरुं राघवरूपमीशं श्रीब्रह्मचैतन्यमगाधबोधम् अखण्डनामामृतपानतृप्तं दयार्णवं पावितशिष्यवृन्दं श्रीरामभक्तं प्रणमामि नित्यम् अखण्डभक्त्याहमानन्दसागरं. श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभाकथा. श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः. श्रोता वक्ता सद्गुरु श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. महाराज म्हणतात, आपुले मस्तकी दुःखाचे डोंगर सुखाचे माहेर सोडू नये. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काही जर साधायचं असेल, काही जर मिळवायचं असेल, काही प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आधी काही मोजावं लागतं किंवा कदाचित नंतर मोजावं लागतं. या जगात कधीही कोणालाही काहीही फुकट मिळालेलं नाही. एखाद्याला असं आपल्याला वाटतं की एखाद्याला कमी मेहनतीमध्ये कमी कष्टामध्ये बरंच काही मिळालं हो, हा भाग्यवान आहे. लगेच आपण शेरा मारून टाकतो, भाग्यवान आहे, भाग्यवान आहे, अमका तमकाना नशीबवान आहे, भाग्यवान आहे. भाग्य जे आहे, भाग्य हा शब्द मुळामध्ये भग हा धातू आहे आणि तो भगवंताकडून आलेला आहे. परमार्थात किंवा अध्यात्मात जर काही उच्च गोष्ट जर साधली तर त्याला भाग्यवान म्हणलेलं आहे. तुकाराम महाराज तर स्पष्ट सिद्धांत मांडला तुकाराम महाराजांनी, भाग्यवंत म्हणो तया शरण गेला पंढरी राया. जो भगवंताला शरण गेला तो भाग्यवान. हा, ज्याला बक्कळ मिळालं वाडवडिलांची सासू सासऱ्यांच्याकडनं इकडनं तिकडनं अमकीकडनं तिकडनं म्हणजे तो भाग्यवान झाला, असं जर कोणी मानत असेल तर ती गोष्ट साफ चूक आहे. मग ती कशाने मिळाली तर ती प्रारब्धानी, भाग्याने नाही. शंकराचार्य तर त्याच्या पुढे जाऊन म्हणतात, ते म्हणतात खरा भाग्यवान कोण माहितीये? कौपीनवंत खलु भाग्यवंत. हा जो लंगोटी लावलेला आहे तो खरा भाग्यवान म्हणले, होय की नाही? इथे सगळीकडे आपल्याला धक्का बसतो हो, इथे आपल्याला धक्के बसतात. आचार्य म्हणाले कौपीनवंत खलु भाग्यवंत. हा ज्यांनी लंगोटी लावलेली आहे तो खरा भाग्यवान, ज्याला कशाचीच गरज नाही हो. काय असेल ते तत्वनिष्ठा कसली, ज्याला कशाचीच गरज नाही, मुळातच गरज नाही. हा, करतल भिक्षा तरुतल वासा. हा हातात जे मिळेल निसर्गाकडनं ते खायचं आणि झाडाखाली निवांत पडायचं. ज्याला जीवनामध्ये या विश्वाकडनं, या जगाकडनं, या लौकिकाकडनं ज्याला काहीही मिळवायचं नाही आणि कसलीही अपेक्षा नाही,
ज्याला कसलीही अपेक्षा नाही तो खरा भाग्यवान, असं संतांचं म्हणणं आहे, माझं नाही. असं संत सत्पुरुषांचं म्हणणं आहे. असो, पुढे जाऊया. आपुले मस्तकी दुःखाचे डोंगर सुखाचे माहेर सोडू नये. आपुली स्तुती निंदा अथवा मान हे मोठं गमतीशीर प्रकरण आहे बरं. की बहुतेक जण काय करतात, म्हणजे महाराज काल परवा आपण बोललो 17 तारखेला की तुकाराम महाराजांच्याकडे तो होतकरू तरुण आलेला आहे. कदाचित तुम्हाला लक्षात असेल तर जरा थोडं रिकॅप करतो, होय की नाही. सिरियलमध्ये असतं की नाही, आधीचं दाखवतात थोडंसं, म्हणजे निम्मा वेळ त्याच्यातच जातो. की असा तो तरुण आलेला की ज्याला काही मिळवायचं होतं, ज्याला मोठं व्हायचं आहे, पण मोठं होण्यासाठी नक्की काय करायला पाहिजे याची दिशा त्याला गवसत नव्हती. तुकाराम महाराज त्याला समजून सांगतायत, गड्या सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घे म्हणले, अर्ध्या हळकुंडाने पिवळा होऊ नकोस. मी झालो ऐसा जो म्हणे तो काहीच नव्हे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला सगळं मिळालंय असं ज्याला वाटतंय त्याला काहीच मिळालेलं नसतं. जर काही मिळवायचं असेल तर पहिली गोष्ट माझ्या मनासारखं या जगात काहीच होणार नाही ही खुणगाठ पहिल्यापासून बांधून ठेवणं. माझ्या मनासारखं या जगात काहीच होणार नाहीये, इथून सुरुवात कर. प्रयत्नाला तिथून सुरुवात केली पाहिजे. आपली अपेक्षा ही असते, पहिले चूक आपली तिथंच होते की हे सगळं माझ्या मनासारखं झालं पाहिजे. आमच्या गोंदवलेकर महाराजांच्याकडे एक जण आला, तो म्हणला, महाराज सगळ्या गोष्टी माझ्या मनाजोगत्या घडतील यासाठी काय करू? माझ्या मनासारखं सगळं झालं पाहिजे यासाठी काय करू म्हणले, सांगा. महाराज म्हणले, करशील? हो म्हणला, करीन. म्हणले, मनाचं कधीही ऐकू नको. हे अत्यंत अवघड गोष्ट आहे बघा. मनाचं कधीही ऐकू नकोस म्हणलं. पण आपल्याकडे तर म्हण आहे, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे, होय की नाही. पण हे व्यवहारामध्ये, परमार्थामध्ये मन तुम्हाला कधीही साधनेला मदत करणार नाही. ही मनाची धारणाच आहे. कसं आहे माहिती का, मन हे माशी सारखं आहे, ते सगळीकडे बसतं आणि घाणीवर तर आवडीने बसतं. घाणीवर तर आवडीने बसतं. अगदी माशी कशी घाणीवर आवडीने बसते की नाही, ती गोळावरही बसते, पेड्यावरही बसते, बर्फीवरही बसते आणि घाणीवरही बसते. पण घाणीवर मॅक्झिमम वेळ बसते, तिथं जास्ती रमते, कारण तिथनं हाकलणारं कोणी नसतं तिला. पण ही माशी कधी विस्तवावर बसलेली पाहिली आहे का तुम्ही? ही माशी कधीही विस्तवावर बसत नाही, निखाऱ्यावर कधीही माशी बसत नाही. कारण त्या माशीला माहितीये, मी जर निखाऱ्यावर बसले तर मी जळून भस्मसात होईल, म्हणून ती निखाऱ्यावर कधीही बसणार नाही. असा या माशीचं गुण आहे, तसं या मनाचं आहे. या दृष्टिकोनातून जर विचार केला ना, म्हणून
संत म्हणतात की लक्षात घ्या की हा परमार्थाचा मार्ग हा गालीच्या अंथरलेला नाही आहे. याच्यामध्ये काटेकुटे जास्ती आहेत. कंटकाकीर्ण मार्ग आहे हा. परमार्थाचा मार्ग जो आहे तो कंटकाकीर्ण मार्ग आहे. इथे क्षणात तुम्हाला दुःख मिळेल, क्षणात सुख मिळेल. दुःखच जास्ती आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवणे. पर्वता एवढं दुःख आहे, सुख थोडं आहे. या लौकिक जगतामध्ये सुखाचा बिंदू हा अत्यंत अल्प आहे. पण त्या एवढ्याशा सुखासाठी माणसं किती झटतात, किती जीव टाकतात. भयंकर जीव टाकतात. त्या भागवतामध्ये भवाटवी म्हणून एक वर्णन आहे. भवाटवीचं वर्णन आहे भागवतात. भव म्हणजे हा संसार, आटवी म्हणजे अरण्य. आटवी म्हणजे अरण्य. या भवाटवीचा विचार मांडलाय. म्हणजे एक व्यापारी, हिऱ्या मोत्यांचा व्यापारी, व्यापार करण्यासाठी निघालेला या गावातनं पलीकडच्या गावाला चाललाय. बरोबर काही माल आहे त्याच्या. आणि हे काही चोरांना कळलं आणि ते चोर त्याच्या मागावर निघाले. हे चोर त्याच्या मागावर निघाले आणि भर अरण्यात आल्यानंतर त्या चोरांनी एका विविक्षित ठिकाणी या व्यापाऱ्याला लुटलं. ऐका हा, या व्यापाऱ्याला लुटलं. त्याच्या जवळचा सगळा माल काढून घेतला आणि त्याला तिथल्याच एका निर्जन विहिरीमध्ये फेकून दिलं आणि ते चोर निघून गेले. ऐका हा, ते चोर निघून गेले. थंडगार पाणी आहे असं म्हणता मध्ये कितीही ओरडलं तरी कोणीही लक्ष देणार नाहीये. इतकं भयंकर आहे सगळं ते जंगल. आणि हा त्या विहिरीमध्ये आहे. काय करावं बरं. गोष्ट अशी आहे, त्या विहिरीची जी मालकीण होती, एक मगर, त्या मगरीची गुहा त्या विहिरीच्या आतमध्ये होती. बरेच दिवसात तिला काही मिळालेलं नव्हतं. कोणी विहिरीत पडलं नव्हतं बरेच दिवसात. तिला वास आला हो आणि ती गुहेतनं बाहेर आली. यांनी पाहिलं एवढा त्या मगरीचा जबडा, आता करायचं काय, त्या मगरीपासून कसं वाचायचं तो विचार करायला लागला. तो एक पारंबी त्याच्या हाताला लागली वडाची. त्या विहिरीच्या काठावरती एक वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडाची पारंबी त्याच्या हाताला लागल्यावर त्याला बरं वाटलं. तर ती पारंबी धरली, तो पारंबी धरून वरती चढायला लागला. बर, याच्या वासाने याच्या आवाजाने जंगलातली काही श्वापद विहिरीच्या काठावरती गोळा झाली. वाघ, सिंह, लांडगे, कोल्हे, अस्वल, की हा कोणाच्या वाट्याला नक्की किती येतोय. तो अजून हातात सापडायच्या आत काठावरच्या लोकांनी मीटिंग घेऊन कोणाला कोणाला कुठला कुठला भाग पाहिजे लगेच तिथल्या तिथे त्याच्या वाटण्याही झाल्या. हा पारंबी धरून वरती चढतोय. त्यानं वरती लक्ष गेलं
तर त्या पारंबीच्या वरच्या टोकावरती एक काळा जबरदस्त भुजंग त्याची वाटच बघत होता. काळा भुजंग त्या पारंबीच्या टोकावरती आहे. आता करायचं काय? हा लोंबकळतोय. आता याच्या हिसकियानी ती पारंबी ज्या फांदीवरती होती त्या फांदीला एक मधमाशांचं पोळं लटकलेलं होतं. जसा याचा धक्का लागला, हल्ली ती फांदी हल्ली, तो त्या मधाच्या पोळ्यातला एक थेंब त्या पोळ्यातनं सुटला आणि याच्या जिभेवर पडला. यानं परत जरा हलवलं, परत थेंब पडला. हा हा, काय चव आहे म्हणला, अस्सल मध आहे. वा वा वा. यानं आणखीन निरखून पाहिलं तर त्या पारंबीच्या मध्यावरती दोन उंदीर आहेत, एक काळा आणि एक पांढरा. एक काळा आणि एक पांढरा उंदीर ती पारंबी कुरतडतायत. जरा हिसका बसला की त्या पारंबीचे तंतू तटातट तुटतायत हो. आणि आधीच त्यांचं काम वेगाने चाललंय. काळा आणि पांढरा उंदीर आहे आणि हा हिसका मारतोय कशासाठी? वर्ण मध पडावा, वर्ण मध पडावा. तो मध याच्या तोंडावर, याच्या जिभेवर पडला की त्याला मजा येते. तो हिसके देतोय, पण त्या मूर्खाला कल्पना नाहीये की पारंबीचे तंतू तटातटा तुटतायत. तुमच्या लक्षात आलं असेल, काळा आणि पांढरा उंदीर म्हणजे दिवस आणि रात्र आहेत. दिवस आणि रात्र हे काळा आणि पांढरा उंदीर आहे. एवढं सगळ्या संकटात असूनही या माणसाचा लोभ कशावरती आहे? वर्ण पोळ्यातनं पडणाऱ्या मधाच्या एका थेंबावरती हो. तेवढा एक थेंब याच्या तोंडात पडल्यावरती चव त्याला लागते की वा किती छान. अरे एवढी संकट तुझ्या बाजूने आहेत आणि तू त्या मधाच्या थेंबाला लालसावलायस. इतका लोभ, इतका मोह, इतकी वासना की ज्याच्यासाठी तू तुझं आयुष्य, तुझं जीवन पणाला लावतोयस. किती चटावलायस हो. तसं संत म्हणतात. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण की ह्या संतांनी आम्हाला जो या पद्धतीचा बोध केला, हे रूपक कथा ही जी कथा आहे ही रूपक कथा आहे. या रूपक कथेतनं बोध काय घ्यायचा आपण हो, तो आपण ठरवायचा आहे. व्यक्तिशः मला सांगायची गरज नाही आहे. आपण सगळे सुज्ञ मंडळी आहात की या सगळ्या भीषण जगतामध्ये मला मार्ग काढायचा आहे, तो सुटकेचा. मग तो मार्ग मी सोडायचा का? टोचणारी माणसं टोचतातच हो. आमच्या मोरोबंधांची आर्य आहे, जननिंदिती म्हणून बुधे जननिंदिती म्हणून बुधे त्या गावा मार्ग आपुला
दोन्ही बुधे त्यागावा मार्ग आपुला कान भूषार्थ सान मुलगे भूषार्थ सान मुलगी हर्षे टोची स्वनासिका कान राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम राम. मोरोपंत म्हणाले लोक निंदा करणारच हो. लोक निंदा करणारच. खरं सांगू का, साधना मार्गामध्ये स्तुतीपेक्षा निंदा फार महत्वाची आहे, फार आवश्यक आहे. तुकाराम महाराज म्हणाले निंदकाचे घर असावे शेजारी. शेजारी निंदकाचं घर असावं. शेजारी निंदक नसेल तर एखादा पगारी निंदक ठेवावा. त्याच्या महिन्याला पेमेंट करावं की तू माझी यथेच्छ निंदा करत जा. बरं का? कारण निंदा फार गरजेची आहे. स्तुती ही घातक आहे पण निंदा आवश्यक आहे. तात्याराव सावरकरांना ते हयात असताना बरीच पत्र यायची. त्या पत्रांची छाननी केली जायची. असंच एक पत्र आलं. त्या पत्रामध्ये तात्यांची यथेच्छ निंदा केली होती. यथेच्छ निंदा केली होती. त्यांचे जे पिय होते अप्पा कासार, तेही वाचताना लालबुंद झाले. तात्याराव शांत होते. सगळं पत्र वाचून झालं. आणि आता काय करायचं म्हणले, या पत्राचं काय करायचं? काही नाही म्हणले, फाडून टाक. आप्पा कासार त्यांना म्हणाले, म्हणले तात्या एक विचारू. म्हणले विचार. म्हटलं दरवेळी तुम्हाला असं काय काय लिहून येतं म्हणले, आणि तुमचं एक ठरलेलं वाक्य आहे काय, प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी घेण्यासारखं असतं. ऐका, प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी घेण्यासारखं असतं. आता सांगा म्हटलं ह्याच्यात काय घेण्यासारखं आहे? खरं आहे की नाही? आपल्यालाही असंच वाटेल की नाही? कासार म्हणले तात्या याच्यात काय घेण्यासारखं आहे की? म्हणले हा. म्हणले फाडलंस का? हो म्हणले फाडतोय आता. याच्यात काय घेण्यासारखं आहे? इकडं आण म्हणले. तात्यांनी ते पत्र घेतलं, कारण 2-3 पानी पत्र होतं ते. त्या पत्राला लावलेली जी टाचणी होती ती काढून घेतली. आता म्हणले फाड. आता फाडून टाक म्हणलं. ही आहे ना म्हणले, ही मला दुसरे कुठेतरी वापरायला उपयोगी पडेल. काही ना काहीतरी आहेच, टोचणारीच गोष्ट आहे, पण मी त्याचा वापर करीन ना.
मध्यंतरी आपले विद्यमान पंतप्रधान जे आहेत माननीय नरेंद्रजी मोदी यांचं एक फार सुंदर वाक्य होतं, अतिशय अप्रतिम वाक्य. त्यांना एका खूप मोठ्या स्टेजवरती एका अत्यंत मोठ्या अशा इंटरव्ह्यू मध्ये त्यांना विचारलं, म्हणलं सर, आपण इतक्या उच्च पदावरती जाण्यासाठी आपल्याला काय 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 करावं लागलं असेल, नाही काय केलं असेल म्हणले, आपण काय काय केलं, किती विरोध झालाय म्हणले आपल्याला, किती विरोध, प्रचंड विरोध झाले. मोदी साहेबांनी उत्तर दिलं, म्हणले मी खरं सांगू का, म्हणले मला ज्यांनी दगड मारली, ज्यांनी माझ्यावरती दगड फेकली, ती सगळी दगड गोळा करून मी त्या दगडांच्याच पायऱ्या बनवल्या आणि त्या पायऱ्यांवरती चढत चढत म्हणले मी इथपर्यंत आलोय. काय वाक्य आहे. ज्यांनी मला दगड मारली, ती दगड गोळा करून त्याच दगडांचा वापर मी पायऱ्या करण्यासाठी केला. जननिंदिती म्हणून बुधे, त्यागावा मार्ग आपुला का न. म्हणून निंदक कितीही असला, आमच्या दासगणू महाराज म्हणतात, निंदकाचे मुखी साबणाची वडी, चित्ताची पासोडी शुद्ध करी. म्हणले निंदकाच्या तोंडात जिभेच्या ऐवजी ती साबणाची वडी आहे म्हणले. ढूंढते रहे जाओगे. तो म्हणले माझी निंदा करून करून माझं चित्त शुद्ध करतो. समर्थ तर त्याच्या पुढे म्हणतात, ते म्हणले निंदक कामाचा वा कामाचा गडी आत्मा रामाचा. म्हणले निंदकासारखा कामाचा माणूस नाही म्हणले दुसरा कोणी. तो म्हणले माझी निंदा करून माझी पातक स्वतःच्या टाळक्यावरती येतो, तो नरकात जातो, मला वरती स्वर्गात पाठवतो म्हणले. काय असेल नाही. नाथ महाराज त्याच्या पुढे कमाल करतात. नाथ महाराज म्हणतात, अरे वा, सर्वसामान्य माता तिच्या लेकरांनी जर देहधर्म केला तर त्याचा देह ती स्वच्छ करते. कसा? दुसरं एखादं काहीतरी कापड घेऊन म्हणले की माता पाहता जनी, ती तो मल काढी पृथक भाजनी. धन्य ती माझी निंदक जननी, जिवे करो मल काढी. अरे 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 म्हणले सर्वसामान्य माता तिच्या बालकाने देहधर्म केला तर दुसरं एखादं वस्त्र घेऊन त्याचा देह स्वच्छ करते. पण म्हणले माझी निंदक जननी, आईचा दर्जा दिलाय त्यांनी निंदकाला, ती माझी निंदक जननी स्वतःच्या जिभेनी म्हणले माझ्या चित्ताचा मल साफ करते. काय असेल. म्हणून पंत म्हणाले की माता पाहता जनी, ती तो मल काढी पृथक भाजनी. क्षमा करा, मोरोपंत म्हणतात, जननिंदिती म्हणून बुधे, त्यागावा मार्ग आपुला का न. तिथंच उत्तर दिलं, आपला मार्ग त्यागावा का, लोकांनी निंदा केली म्हणून न. आणि उदाहरण इतकं सुंदर दिलं, भूषार्थ सान मुलगी, हर्षे टोची स्वनासिका कान. चैत्राचे आता महिना चालूच आहे, हळदी कुंकवाचा सगळीकडे मोसम आहे, डाळ पाण्याचा. असंच एका घरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम चाललाय.
लहान मुलगी आहे, 5-7 वर्षाची. आई नटलेली पाहिली होती नी, नाकात नथ घातली इतकी सुंदर. ते म्हणले आई मला पण नथ घालायची आहे. ते म्हणले अगं बाळा त्यासाठी नाक टोचावं लागतं. हा, त्याच्यासाठी नाक टोचावं लागतं. मला टोचायचंय नाक. वेदना होतात म्हणले, दुखतं चालेल पण मला नाक टोचायचं, मला नाक टोचायचं. अगं मोठी झाली की टोचू. नाही नाही मला आत्ता नाक टोचायचं. मग मोठी झाल्यावर मी नथ घालणार, पण मला आत्ता नाक टोचायचं. झालं. दुसऱ्या दिवशी आई तिला घेऊन तुळशीबागेत गेली. सोनारा समोर बसवलं. आई म्हणते अजून विचार कर बरं, दुखेल, रडशील तू. मी नाही रडणार म्हणले, मी रडणार नाही, बघ तू. सोनाराच्या समोर बसवलं. त्यानं ती सोन्याची तार घेतली हो, त्याला खोबरेल तेल असं लावलं. जिथे कुठे छिद्र पाडायचंय तिथे खूण केली. आई म्हणते बघ अजूनही विचार. नाही ग आई मी रडणार नाही, बघ मला नाक टोचायचंय. सोनाराने तिची ती गुलाबाच्या पाकळीसारखी ती नाजूक नाकाची पाळी हातात धरली. खच दिशी ती तार आतमध्ये खुपसली. ते इवलस नाक लालबुंद झालं हो. डोळ्यात पाणी आलं नाही का? आलं, पण तिने ते शिताफीनी लपवलं. आईला दिसणार नाही अशा पद्धतीने. आणि आईनी पण बघून न बघितल्यासारखं केलं. ती तार घातलेली सोनारानं त्याला गाठ मारली. हा, हिचे डबडबलेले डोळे तिने परत पुसले. आणि सोनाराने सांगितलं ते फिरवत राहायचं बरं, ते जे चित्र आहे ना ते व्यवस्थित हे झालं पाहिजे. हा, आणि मग मोठी झाली की नथ घालायची. आता सांगा दुखलं नसेल का? दुखणार हो. सोन्याची तार जरी असली तरी दुखणारच ना. पण पंतांनी अचूक हेरलं हा प्रसंग, की त्या लेकरालाही माहितीये की याच छिद्रातून, जरी ह्या नाकाला छिद्र पाडलंय, याच छिद्रातून उद्या मला सौभाग्याचं लेणं मिरवायचं आहे. त्याच्यासाठी आज मला वेदना सहन केलीच पाहिजे. निंदा कितीही जरी झाली, ज्ञानोबारायांची झाली, तुका एकाही संत सत्पुरुषांची निंदा झाली नाही असं कोणी संतच नाही हो. पण कुठेही त्यांनी त्या निंदेचा ओहापोह कुठेही ज्ञानेश्वरीत केला नाही, तुकाराम महाराजांनी गाथ्यात केला नाही, समर्थांनी दासबोधात केला नाही. त्या समर्थांची अजूनही निंदा होतीच आहे हो. त्या समर्थांची अजूनही निंदा होती, तरी समर्थ म्हणतायत कल्याण करी रामराया जनहित विवरी. कारण त्यांनी निंदा स्तुती या दोन्हीच्या पलीकडे गेलेले संत असतात, जे खरे मोठे असतात ते. म्हणून तुकाराम महाराज त्याला सांगतात, गड्या तुला जर त्या शिखरापर्यंत जायचं असेल तर इथे खाली तुला झुंजावंच लागेल, लक्षात ठेव. पूर्वपदामध्ये आमचे तुकाराम महाराज सांगतात, मस्तकी सहावे टाकी असे जाण, टाकी असे जाण, तेव्हा देव पण येत आहे. टाकी असे जाण
टाळी आणि भजन करूया क्षणभर. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री महारुद्रवीर हनुमान की जय. जय रघुवीर समर्थ. खानवा रणांगण रंगी. खानवा रणांगण रंगी रणचंडी संचरे अंगी. खानवा रणांगण रंगी रणचंडी संचरे अंगी. दो हाती घे तलवार जणू चक्र फिरवी गरगर. चेंडू सममस्तक उडवी यम सदन रिपुला दावी. रुधिराच्या अभिषेकाने रणचंडी संतोषाने नाचली थैथयाटाने. वाटले रिपुला आज राणा संगा यमराज. वाटले रिपुला आज राणा संगा यमराज. वाटले रिपुला आज राणा संगा यमराज. रणचंडी संचरे अंगी. बेभानपणे राणा संगा लढताय. दोन हातात दोन तळपती खडग घेतलेली दुधारी आणि सुदर्शन चक्रासारखी फिरवतायत ती. कसं बे बर. खडग चालवणं सोपं नाहीये. कसं बे त्याच्यामध्ये. आणि दोन्ही हातात दोन खडग घेऊन चेंडू सारखी मस्तक शत्रूची उडतायत. पण एक वेळ अशी आली की राणा संगा शत्रूच्या घेऱ्यात सापडले आणि धारातीर्थी पडले. खानवाचं युद्ध गाजलं आणि राणा संगा धारातीर्थी पडले. ज्यांच्यावरती सध्या चालू आहे बातम्यांमध्ये तुम्ही पाहतात. राणा संगा पडल्यानंतर राणा संगांची जी 3 मुलं होती. थोरला रतनसिंह, मधला विक्रमादित्य आणि धाकटा उदयसिंह. क्रमाने रतनसिंह गादीवरती बसला मेवाडच्या. रतनसिंगांना राज्याभिषेक झाला. मेवाडची गादी सुरू झाली. पुढची पिढी आली. पण दुर्दैवानं या रतनसिंहांचा मृत्यू झाला. गूढ मृत्यू झाला त्यांचा गूढ मृत्यू झाला. रतनसिंहांचा गूढ मृत्यू झाला.
राणी कर्णावती बेचैन झाली. पती गेलेला, थोरला मुलगा अशा पद्धतीने त्याच्याच महालामध्ये मृत्युमुखी पडलेला. आता करायचं काय? आणि तोच डाव साधून गुजरातचा नवाब बहादूर शाह मेवाडवरती परत चालून आला. कारण अराजक सुरू झालेलं होतं मेवाडमध्ये. राजाच नाही, राणा संगा गेलेले, रतन सिंहांचा खून झालेला आहे. दोन्ही मुलं तशी लहान आहेत. उदयसिंह तर लहानच आहे, विक्रमादित्य जेमतेम 14-15 वर्षाचा आहे. बहादूर शाह चालून आला मेवाडवरती. पण कर्णावती ही ग्रेट राणी होती. या कर्णावतीने युद्ध मांडलं. पावन भूमी मेवाडाची, अहो पावन भूमी मेवाडाची, पावन भूमी मेवाडाची, स्वधर्म जागर करणाऱ्यांची, वीरवरांची, भक्तजनांची, स्वाभिमानी अनशुद्ध मनांची, ग्रहण लागले सुख सौख्याला, ग्रहण लागले सुख सौख्याला, आक्रमकांचा हल्ला झाला, शस्त्र उपसुनी शत्रू आला, चितोडला त्या वेढा पडला. चितोडचे ते करण्या रक्षण, चितोडचे ते करण्या रक्षण, महाराणी ती आले धावून. त्वेषाने प्रतिकार करोनी, अहो त्वेषाने प्रतिकार करोनी, थकून गेली ती झुंजोनी. निर्णय केला जौहाराचा, अहो निर्णय केला जौहाराचा, आत्मदहन करुनी घेण्यात अग्निकुंड भडकले, अग्निकुंड भडकले, सतींनी देह समर्पित केले, सतींनी देह समर्पित केले, सतींनी देह समर्पित केले. हो, पावन भूमी मेवाडाची. राणी कर्णावती युद्धाला सज्ज झाली. प्रचंड युद्ध झालं, प्रचंड युद्ध झालं, भरपूर कापाकापी झाली. शेवटी राणी थकून गेली, चितोड पडलं. पण ते चितोड आहे हो, राजस्थान. राणीने अग्निकुंड पेटवलं आणि राणी सहित 23,000 स्त्रियांनी जौहर केलं. ती तारीख आहे 8 मार्च 1535. 8 मार्च 1535 ला 23,000 स्त्रियांनी चितोडच्या किल्ल्यामध्ये जौहर केलं. चितोडचा किल्ला पडला. कत्तली सुरू झाल्या, लुटालूट सुरू झाली, बलात्कार सुरू झाले. कारण एकदा का हिरवा झेंडा लागला की पुढं काय होतं हे वेगळं सांगायची गरजच नाही. हिंदूंची अवस्था काय होते, बांगलादेश जाऊ द्या हो, कलकत्त्यात पाहतोय आपण आता काय चाललंय, मुर्शिदाबादला पाहतोय आपण काय चाललंय. मी वेगळं सांगायची गरज नाही, तुम्ही सुज्ञ आहात, टीव्हीवर बातम्यात पाहत आहात काय चाललंय ते. किती लोकांची कत्तल झाली, किती लोकांची जाळपोळीत त्यांची संपत्ती मालमत्ता उद्ध्वस्त झालेली आहे, किती लोकांनी कलकत्त्यातून पलायन केलेलं आहे. ही अभी तो सुरुवात है,
ही कलकत्त्याची झलक आहे. म्हणून उगच उद्घोषणा केलेली नाही आमच्या पंतप्रधानांनी आणि आमच्या योगींनी की बटेंगे तो कटेंगे. अजूनही एक व्हा. भयंकर कत्तल झाली मेवाडमध्ये. राणीने 23,000 आपल्या सखींच्या सहित जौहर केलं. काही काळ असा गेला, हा जो सूरजमल जो होता राणा संगांचा अंगरक्षक, उजवा हात, पन्नादाईचा पती, तो त्यावेळेला भूमिगत झालेला होता. या युद्धामध्ये ज्या वेळेला मेवाड पडलं त्यावेळेला हा सूरजमल भूमिगत होता. राणीनी ज्या वेळेला जौहर केलं हे त्याच्या कानावरती आलं, हा पेटून उठला. हो, सूरजमल पेटून उठला आणि जे काही त्याचा मित्र परिवार होता, जे काही बचे कुचे, जे काही थोडेसे शिल्लक राहिलेले वीर होते मेवाडातले, हे यांनी गुप्तपणे एकत्र केले आणि हा मेवाडावर चालून आला. हो, सूरजमल मेवाडावर चालून आला. महाराणीच्या बलिदानाने, महाराणीच्या बलिदानाने चवताळून या उठले. हो, महाराणीच्या बलिदानाने चवताळून या उठले. शूरवीर ते मेवाडाचे, शूरवीर ते मेवाडाचे, शत्रूवर कोसळले तांडव ते केले. जणू की शिवशंकर अवतरले. हो, महाराणीच्या बलिदानाने चवताळून या उठले. हे संतापलेले जे वीर होते हे चवताळून उठले. मोजकेच होते, पण त्यांनी भगवं बांधलेलं आपल्या मस्तकाला. केसरिया म्हणतात त्यांच्याकडे. तो केसरिया बांधलेला आणि चवताळून मेवाडावर परत चालून आले आणि शत्रूला दे माय धरणी ठाय केलं. आणि मेवाड मुक्त केलं. हो, चितोडच्या किल्ल्यावरती परत भगवा जरी पटका फडफडला. सगळीकडे आनंदी आनंद झाला. सगळ्यात आनंद झाला जास्ती तो पन्नादाईला. पण एका डोळ्यामध्ये अश्रू आणि एका डोळ्यामध्ये आनंद आहे. कारण अश्रू यासाठी की या सगळ्या रणधुमाळीमध्ये सूरजमल मात्र धारातीर्थी पडला. पन्नादाईचा पती सूरजमल धारातीर्थी पडला. अर्थात मेवाडचे जे निष्ठावंत सामंत राजे होते त्या सगळ्यांनी एकत्र येऊन राणा संगांचा जो द्वितीय पुत्र विक्रमादित्य, या विक्रमादित्याला चितोडच्या गादीवरती बसवलं. या विक्रमादित्याला चितोडच्या गादीवरती बसवलं. पण ना या विक्रमादित्याकडे धोरण होतं काही, ना बुद्धिमत्ता होती, ना मुत्सद्दीपणा होता, ना बापासारखा पराक्रम होता. याच्याकडे काहीच नव्हतं. हो, हा फक्त मूर्ख होता. हा व्यसनी होता. हा बेअक्कल होता. एवढ्या मोठ्या महायोद्ध्याच्या पोटी जन्माला येऊनही याच्याकडे
काडीची गुणवत्ता नव्हती. यानं केलं काय, जे चांगले चांगले लोक होते, जे निष्ठावंत राजे होते, जे मेवाडशी चितोडशी याच्या वडिलांपासून जे निष्ठा राखून होते, त्यांचाच यानं अपमान करायला सुरुवात केली. त्यांना इतकं जलील केलं त्यांना राजदरबारामध्ये की त्यांनी याला हात जोडले निघून गेले. आणि जी लोक नको होती ती याच्या भोवती गोळा व्हायला लागली. साप विंचू काटे याच्या भोवती जमा व्हायला लागले. आणि या सगळ्या सापांमधला जहरीला साप होता, त्याचं नाव राणा बनवीर. राणा बनवीर हा बनवीर जो होता, ज्या वेळेला महाराणा रायमल्लांनी महाराणा संगांना चितोडच्या गादीवरती बसवलं, त्यावेळेला हा जो बनवीर होता हा महाराणा रायमल्लांचा अनौरस पुत्र होता. औरस संतती नव्हती, अनौरस पुत्र होता. पण याची महत्वाकांक्षा होती की मला चितोडची गादी मिळाली पाहिजे. या बनवीरची महत्वाकांक्षा होती की मला गादी मिळाली पाहिजे. पण रायमल्लांना अस्सल रक्त पाहिजे होतं. हो, सिसोदिया घराण्याचं अस्सल रक्त पाहिजे होतं, म्हणून त्यांनी महाराणा संगांना बसवलं. पण हा बनवीर एवढा खुनशी होता, तो म्हणला असं काय, ठीक आहे, एक ना एक दिवस चितोडच्या गादीवरती बसूनच राहीन. आणि त्यांनी पाहिलं ही संधी चांगली आहे, म्हणून याला ही संधी मिळाली की हा विक्रमादित्य मूर्ख आहे, यानं चितोडच्या किल्ल्यामध्ये घुसखोरी केली. हा दरबारापर्यंत पोचला. पन्नादाई बुद्धिमान होती, तिच्या लक्षात आलं की अरे हा धोकेबाज आहे, याला आतमध्ये घेणं योग्य नाही. हिने विक्रमादित्याला अनेक प्रकारे सुचवलं की शहाणा असशील तर या बनवीरला जवळ घेऊ नकोस. हा कोणत्या वेळी तुझा घात करेल काही सांगता येत नाही. निक्षून तुला सांगते बेटा, याला जवळ नको घेऊस. पण हा मूर्ख शिरोमणी असलेला यानं अगदी बनवीरला गळ्यातला ताईत केलं. हो, बनवीर, राणा बनवीरला गळ्यातला ताईत केलं यानं. पन्नाचा अंतःकरण खवळून उठत होतं, कासावीस होत होतं की मी चितोडला कसं वाचवू, हा घात केल्याशिवाय राहणार नाही. इकडं ही पन्ना आपल्या मुलगा चंदन सिंह आणि राणा उदयी सिंह, राणा संगांचा सगळ्यात धाकटा मुलगा की ज्याच्या पालन पोषणासाठी पन्नाला राजप्रासादामध्ये बोलावलेला आहे. दोघांवरही संस्कार करतीये. महाराणा उदयसिंहांवरती ही राजघराण्याचे संस्कार करतीये, पराक्रमाचे संस्कार करतीये, मुत्सद्दीपणाचे संस्कार करतीये. आणि आपला पुत्र चंदन सिंह याच्यावरती राजनिष्ठेचे संस्कार करतीये, त्यागाचे संस्कार करतीये, पराक्रमाचे संस्कार करतीये. दोघांनाही आपापल्या पित्यांच्या पराक्रमाच्या गाथा पन्ना त्यांना सांगतीये. महाराणा उदयसिंहानंही सांगते की तुझा पिता काय पराक्रमी होता महाराणा सांगा. आणि चंदन सिंहालाही सांगते की तुझा बापही किती राजनिष्ठ होता आणि काय वाघासारखा पराक्रमी होता की जन या चितोडसाठी प्राण सांडलेले आहेत, इथे रक्त सांडलंय त्याच. आणि कासावीस होती, हा विक्रमादित्य असा कसा. कसे वाचवू चितोडला मी नारी अबला. कसे वाचवू चितोडला या मी नारी अबला. काय देऊ मी उत्तर माझ्या स्वर्गी पतिराजाला. कसे सावरू मी हातांनी कोसळते आभाळ.
सखा म्हणून घाली तसे हा मिठी विषपुरुषाला सखा म्हणून घाली तसे हा मिठी बुद्धिबळाची मरणा संगे ही माझी खेळी बुद्धिबळाची मरणा संगे ही माझी खेळी कुणा देऊ मी सांग ईश्वरा या काळाचा बळी कुणा देऊ मी सांग ईश्वरा या काळाचा बळी हो हे भगवंता बुद्धिबळाची मरणासंगे ही माझी खेळी कुणा देऊ मी सांग ईश्वरा या काळाचा बळी कोणाला देऊ मी कसं या कळत नाही याला कसे शहाणे करू आज मी हे वेडे बाळ यास कळे ना हार म्हणून सर्प घेई कंठी हा गळ्यात साप बांधून घेतोय आणि या विषपुरुषाला हा मिठी मारतोय पन्नादाईचं अंतःकरण कळवळत होतं हो बेचैन झाली होती ती बेचैन झाली होती आणि एक दिवस तो भयंकर दिवस उजाडला हो भयंकर दिवस उजाडला की ज्या गोष्टीची भीती पन्नादाईला होती तोच दिवस उजाडला आणि या बनवीरनं पूर्ण चितोडचा किल्ला पोखरून काढलेला गद्दारांनी जे जे त्याला मिळालेले होते त्या सगळ्यांनी चितोडच्या किल्ल्याला घेराव घातला आणि हा बनवीर तळपती समशेर घेऊन विक्रमादित्याच्या महालामध्ये घुसला तो बावळटच होता हो त्याला अक्कलच नव्हती काही नाही एक लाथ मारली त्याच्या पेकाटामध्ये त्याला पालथा पाडला आणि त्याची खांडोळी खांडोळी करून टाकली बनवीरनी या बनवीरनी खांडोळी खांडोळी केली आणि आपले जे फितूर जे होते गद्दार त्यांना सांगितलं जो कोणी तुम्हाला आडवा येईल त्याला कापून काढा विक्रमादित्याला ठार मारलं बनवीरनी विक्रमादित्याला ठार मारलं पण म्हणला मी नुसता विक्रमादित्याला मारणार नाही राणा संघाचा जो सिसोदिया वंश आहे तो वंश मी निखंदून काढणार त्या वंशाचा कोणीही शिल्लक ठेवणार नाही त्याचा तिसरा पुत्र आहे उदय सिंह हातामध्ये तळपती तलवार घेतलेली त्यांनी ती तलवार गरगर फिरवत विक्रमादित्याच्या रक्ताने रंगलेली तलवार फिरवत हा क्रूर कर्मा बनवीर उदय सिंहाच्या महालाकडे धावत निघाला पण पन्नादाईची पण माणसं होतीच हो तो महालापर्यंत पोचायच्या आत पन्नादाईच्या कानावर बातमी गेलेली की दाईमा तुम्ही म्हणला होता त्याचप्रमाणे झालं विक्रमादित्याचा खून करून त्याला ठार मारून बनवीर उदय सिंहाला ठार मारण्यासाठी तुमच्या महालाकडे धावत येतोय क्रूर कर्मा तो खड्ग नाचवीत क्रूर कर्मा तो खड्ग नाचवीत राजवंशा वधण्यास धाव घेत राजवंशा वधण्यास धाव घेत वादळाच्या सम घुसे महालात वादळाच्या सम दारी मारून या जोरदार लाथ दारी मारून या जोरदार
लाथ मारून तो आत घुसला. पण तत्पूर्वी पन्नादाईंनी केलं होतं काय हो? ऐका हो श्रोते हो, लक्षपूर्वक ऐका, 2च मिनिटं. जशी बातमी आली दाई माकडे की हा बनवीर विक्रमादित्याचा वध करून तुमच्या महालाकडे येतोय उदयसिंहाला ठार मारण्यासाठी. केवढा मोठा प्रसंग आहे. पन्नादाई मानी दोघांनाही जवळ बोलावलं आणि चंदन सिंहाला सांगितलं, बेटा आज माझ्या दुधाची खरी परीक्षा आहे. आज माझ्या दुधाची परीक्षा आहे. त्यागाला तयार हो. सिसोदिया वंश जगला पाहिजे, तो राहिला पाहिजे. उदयसिंहाच्या केसालाही धक्का लागता कामा नये. आज आपण आता शत्रूच्या विळख्यात आहोत. उदयसिंह इथून निसटला पाहिजे. चंदन सिंहाने सांगितलं, मा मी काय करू? मग सांग, मी काय करू? एकच कर, त्याचे कपडे घालून त्याच्या मंचकावर तू झोपायचंस. उदयसिंहाने हे ऐकलं. सांगितलं, दाईमा हे नाही, माझ्यासाठी मी माझ्या मित्राला मरू देणार नाही. माझ्यासाठी मी माझ्या मित्राला मरू देणार नाही दाईमा. माझी आज्ञा आहे. वेळ नाही आत्ता विचार करायला आपल्याला. चलो, आज्ञेचं पालन करा. भराभरा दोघांनीही आपापल्या कपड्यांची अदला बदल केली. तिथे एक मोठी फुलाची करंडी होती. त्या फुलाच्या करंडीमध्ये उदयसिंहाला बसवलं. वर्ण फुलं अंथरली. ती करंडी एका दासीच्या डोक्यावरती दिली पन्नादाई मानी आणि सांगितलं, बेडच नदीच्या किनाऱ्यावरती जाऊन थांब, मी थोड्या वेळाने येते. आणि चंदन सिंहाला त्या मंचकावरती झोपवलं. त्याचं मस्तक आपल्या मांडीवरती घेतलं. बाळा, बाळा, धन्य मला केले. बाळा, धन्य मला केले. बाळा, धन्य मला केले. मम उदरी तू जन्म घेऊन, मम उदरी तू जन्म घेऊन मजला उद्धरिले. बाळा, धन्य मला केले. बाळा, धन्य मला केले. धाड दिशी दरवाजावर लाथ बसली. दरवाजावर लाथ बसली. वादळासारखा तो बनवीर त्या महालामध्ये घुसला. दाई माने सांगितलं, नको रे मारू याला. अरे झोपलाय, राजपुत्र झोपलाय, आत्ताच झोपलाय, नको मारूस रे. तो काय तुझं वाकडं करणार आहे? म्हणलं, चोप. तिचा दंड धरला. खास दिशी मंचकावरनं खाली ओढलं पन्नादाई माला आणि तिच्या डोळ्या देखत चंदन सिंहाच्या त्या कोवळ्या देहावरती सपासप वार केले. अवघ्या महालामध्ये रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. तिच्या डोळ्या देखत तिच्या पोटच्या मुलाची खांडोळी होताना पाहतीये. आपल्या पदराचा बोळा तोंडामध्ये कोंबलाय पन्नादाई मानी. तो क्रूर कर्मा आनंदाने हसत नाचत महालातनं बाहेर पडला.
हा आपला इतिहास आहे श्रोते हो. हा राजनिष्ठेचा इतिहास आहे, हा देशभक्तीचा इतिहास आहे, हा धर्मप्रीतीचा इतिहास आहे की त्याच्यासाठी आपली जान, आपले प्राण सुद्धा न्योछावर करणारे, बलिदान देणारे असे वीर ज्या वेळेला या हिंदुस्थानामध्ये ज्या वेळेला जन्माला आले, ही भूमी धन्य होते हो. पन्नादाईनी ते आपल्या पुत्राचं कलेवर असंच गोळा केलं, टोपलीमध्ये भरलं, बेडच नदीच्या किनारी घेऊन गेली, ज्या ठिकाणी उदयसिंह वाट बघत होता. त्या ठिकाणी या चंदनसिंहाच्या प्रेतावरती अंत्यसंस्कार केले महाराणा उदयसिंहानी, आणि तिथे शपथ घेतली, मित्रा तुझ्या वधाचा मी सूड घेईन. आणि बनवीरला फार काळ राज्य उपभोगता आलं नाही. उदयसिंहानी परत सैन्य गोळा केलं पुढे, आणि परत चितोडवरती हल्ला करून ज्या प्रकारे चंदनसिंहाला ठार मारलं होतं, बनवीरला ठार मारून उदयसिंहानी त्याचा सूड उगवला. याच उदयसिंहाचा पुत्र पुढे जगदवंद्य झाला, तो म्हणजे महाराणा प्रताप. उदयसिंह हे महाराणा प्रतापांचे वडील. ही पराक्रमाची गाथा ही अशी आहे. या त्यागाला, पन्नादाईच्या त्यागाला आणि या सर्वांच्या पराक्रमाला वंदन करू आणि कीर्तन सिंह त्यांच्या पुण्यस्मरणास समर्पित करू. पूर्वपदामध्ये केवळ या ठिकाणी सांगण्यासाठी हे ताजं चरित्र मी तयार केलंय बरं. हे सगळे वास्तविक कागदावर बघून कीर्तन करायची माझी परंपरा नाही, इतकी वर्ष मी कीर्तन करतोय, पण अगदीच ताजं चरित्र केलेलं आहे. राणा संघांचं चाललेलं हे सगळं भयंकर हे ऐकलं मी. अरे म्हणलं हे कोण राणा संघा, हे काय प्रकरण आहे. करता करता माझ्या वाचनात ही कथा आली. म्हणलं आता ह्याचंच आख्यान करायचं आणि वीर मारुती समोर सांगायचं की श्रोत्यांना हे कळलं पाहिजे. त्यामुळे हे त्यांच्या चरणी समर्पित करतो. पूर्वपदामध्ये तुकाराम महाराज मस्तकी सहावे टाके यासी जाण, मस्तकी सहावे तेव्हा देव पण येत आहे, तेव्हा देव पण, तेव्हा देव पण येत आहे. मस्तकी सहा, मस्तकी सहा
घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही महारुद्रवीर हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ